1 नोव्हेंबरला बसने प्रवास करताना पुणेकरांना येणाऱ्या शंकांचं निरसन करण्यासाठी मार्गांची माहिती देण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे। 9225320099 या क्रमांकावर फोन करून लोकांना बसचे रूट्स, टाइम्स आणि फ्रिक्वेन्सीची माहिती मिळवता येणार आहे। याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी। पुणे बस डे साठी सगळ्यांनाच उत्सुकता लागून आहे। 1 नोव्हेंबरला सर्व पुणेकर बसने प्रवास करणार आहेत। पीएमपीच्या बस इथे ते वापर करणार आहेत। पुणेकरांना या दिवशी कुठलीही अडचण आलीच तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी दिली जाऊ शकतात यासाठी पण एक उपाय इथे करण्यात आलेला आहे। सध्या आमच्या सोबत आहेत हर्षल थोरात जे नॅव्हिजन बिझनेस सर्व्हिसचे डायरेक्टर आहेत। ते आपल्याला सांगणार आहेत की कशा प्रकारे पुणेकरांच्या अडचणी त्या सोडवणार आहेत। सर, कशा प्रकारे पुणे बस डे जो आहे त्या दिवशी जर एखाद्या पुणेकरांना काही अडचण आली, कुठले प्रश्न आले, कुठल्या रूटवरून कुठे जायचं, तर कसे त्याचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केले जातील? वेल, हा हेल्पलाईन नंबर जो आहे 9225320099 हा फक्त पुणे बस डे निमित्त आपण लॉन्च करतोय। आणि यावेळेस कॉल करणारा आता भरपूर जे नागरिक म्हणजे प्रवास करतात बसने, ते आता असे पण नागरिक असतील जे नाही करत आणि त्यांना पुणे बस डेमध्ये सहभाग घ्यायचा आहे। फक्त कॉल करा आणि विचारा, तुम्ही तुमचं लोकेशन सांगा आणि ते बस किती कुठून ते कुठून स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट, मग ती बस किती फ्रिक्वेन्सी नंतर आहे, त्या बसेसचं म्हणजे जर्नी ब्रेक जर्नी आहे का डायरेक्ट जर्नी आहे, त्या बसेसमध्ये सिनियर सिटीजनसाठी काही फॅसिलिटी आहे का, तुमचे पासेस जे उपलब्ध आहे म्हणजे 1 डेचे पासेस, अनलिमिटेड यूजचा पासेस आहे त्याच्याबद्दल माहिती, त्याचे फेअर्स, आता मोस्टली लोकांना फेअर्स पण माहीत नसतं, तर फेअर्स पण आपण सगळी माहिती फोनवर देणार आहोत। त्यासाठी आपल्याला ट्रेनिंग पण देण्यात आली आहे। हे आम्ही 1 आठवड्यापासून याच्यावर ऑलमोस्ट 1 वीकपासून आम्ही याच्यावर अभ्यास करतोय आणि सगळे आमचे एम्प्लॉईज तुम्ही बघू शकतात सगळे ट्रेन आहेत आणि याची तयारी चालू आहे। तर उद्या 31 तारखेला आणि 1 तारखेला ही हेल्पलाईन असणार आहे। पुण्याची जी लोकसंख्या आहे ती जर त्याला जर काउंट केलं तर किती वर्क स्टेशन सध्या तुम्ही काम करतात आणि जसं हे हेल्पलाईन सुरू होईल त्यानंतर किती आणखीन वाढवण्याचं वर्क स्टेशन वाढवण्याचा तुमचा प्लॅन आहे? आमच्याकडे आता आम्ही 15 लोक तयार केली आहेत जे आता सक्षम 31 तारखेला करण्याचं कारण की 31 तारखेला इन्क्वायरी देतील आणि त्यावर आपण 1 तारखेचं बॅकअप तयार ठेवू। 1 तारखेला आपण ऑलमोस्ट म्हणजे 30 to 40 एम्प्लॉईज जरी लागले तर आपण ती सिस्टम आहे की आम्ही इनेबल करू शकतो। आमच्याकडे फॅसिलिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहेत आणि आपण ते वर्कआउट करू शकतो। आणि सपोर्टसाठी PMPLचे अधिकारी किंवा त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांची पण मदत घेऊन आपण त्या दिवशी वर्कआउट करू शकतो। बरं सर, हा जो प्रोसेस तुमचा आहे, जी सर्व्हिस तुम्ही देताय ती इनबाउंड असणार आहे का आउटबाउंड असणार आहे आणि कशा प्रकारे तुमचे जे एम्प्लॉई आहेत त्यांना तुम्ही ट्रेन करताय? हा कम्प्लिटली इनबाउंड स्ट्रक्चर आहे, पण इन केस कुठली अशी क्वेरी आली जिचे इमिजिएट असं होऊ शकते की आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आला तरी आपण आउटबाउंड फॅसिलिटी, कॉन्फरन्स फॅसिलिटी आहे ज्यात ॲडमिन स्टाफ, सपोर्ट स्टाफ, रोड ट्रान्सपोर्ट स्टाफ त्यांचे पण नंबर्स आमच्याकडे आहेत की एखादी सुविधा आली, ब्रेकडाऊनचा जरी कन्सर्न आला तरी आपण त्यांना कॉन्फरन्स कॉल घेऊन सिस्टम माहिती देणार आहोत, सो ती इमिजिएट सोल्युशन मिळेल। आणि ही इनबाउंड फॅसिलिटी आहे। आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी क्यू सिस्टम आहे, म्हणजे ज्यात कुठलाही कॉल बिझी येणार नाही। म्हणजे जरी मला 15 लोक बसवली आणि 20 लोकांनी कॉल केली तर 20th नंबरचा कॉल करणाऱ्या व्यक्तीला यू आर 5th इन अ क्यू असा मेसेज सांगितलं जाईल आणि 21व्या नंबरच्या कॉल यू आर 6th इन अ क्यू, बिकॉज 15 लोक बसवली। पण त्यावेळेस जेव्हा कॉल फ्लो आहे तर तो आपण लवकर कॉल संपवण्याचा प्रयत्न विथ मॅक्सिमम डिटेल्स देऊन तो आपण प्रयत्न करू। आमचा स्टाफ आहे हा कम्प्लिटली एक्सपिरियन्स स्टाफ आहे जो मागच्या बरेच अनेक वर्षापासून काम करतो आहे, तर ते अगदी सक्षम आहेत आणि रेडी आहे। बरं सर, काही तासच उरलेत पुणे बस डेला, राऊंड द क्लॉक तुमचं काम सुरू राहणार आहे आणि कशा वेळेस त्यावेळेस तुम्ही तुमची एनर्जी वापराल? ही हेल्पलाईन जसं 31 तारखेला म्हणजे उद्याच 9:30 ते 7 पर्यंत उपलब्ध असेल आणि 1 तारखेला सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत उपलब्ध असेल। आमचे म्हणजे मॅन पॉवर जी आहे ती पूर्ण अगदी 1 तारखेला सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत डेडिकेटेड इकडे काम करणार आहेत। आणि एनर्जी वाईज म्हटलं की अगदी ते एन्थुसियाझम ते खूप एनर्जेटिक आहेत। आपण बघितलं गेलं की पुणेकरांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, म्हणजे ते कॉर्पोरेट असो, पॉलिटिक्स असो किंवा जनरली आपण रिक्षा चालक असो किंवा ते स्कूल्स असो, शाळा असो, सगळेजण देतात, प्रतिसाद करतात, तर आपण का नाही? तर त्याच लोकांना माहिती देण्यासाठी रूट माहिती असलं पाहिजे, बस माहिती असली पाहिजे, जी फ्रिक्वेन्सी माहिती असली पाहिजे, त्या दिवशी किती जादा बसेस सोडतायत, कुठली बस आहे, ती सगळी माहिती त्या सगळी ट्रेन केली गेली आहे। आणि वेबसाईटवर जसं PMPLच्या वेबसाईटवर सगळे अपडेट आहेत तर आपण त्या ऑनलाईन माध्यमातून आपण तयार आहोत। आणि ॲडिशनली आपण बॅकअप पण ठेवला आहे, म्हणजे असं कुठे डाऊन टाईम असणार नाही आहे किंवा नंबर बिझी असणार नाही। वी आर ऑलमोस्ट रेडी। तर हे होते हर्षल थोरात ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पुणेकरांना PMCच्या बसने जर प्रवास करायचाच असेल पण त्यात काही अडचणी जर येत असतील तर त्या अडचणींवर मात कशी करण्यात येईल आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी काय देण्यात येतील याबद्दलचा संपूर्ण खुलासा हर्षल थोरात यांनी केलेला आहे। कॅमेरामॅन नितीन बोडारेसह महेश बागल, साम मराठी, पुणे।
सकाळ माध्यम समूहाच्या पुणे बस डे या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी समाजाचे सर्व घटक, राजकीय पक्ष पुढे सरसावलेत। पिंपरी चिंचवड काँग्रेसनं 1,11,000 रुपयांचा धनादेश सकाळ माध्यम समूहाकडे सुपूर्द केला। सकाळ माध्यम समूह आणि PMPMLच्या चला एक दिवस बसने प्रवास करूया या उपक्रमाला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, व्यावसायिक मंडळींनी एवढंच नव्हे तर कामगार संघटना, हातगाडी पथारीवाले, रिक्षा संघटना आणि शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपक्रमाला पाठिंबा जाहीर केलाय। पिंपरी चिंचवड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी पाठिंबा दर्शवत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहातील सर्व नगरसेवकांनी 1,11,000 रुपयांचा धनादेश सकाळचे कार्यकारी संपादक राजकीय गोविंद घोळवे यांच्याकडे सुपूर्द केला। पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचे सर्व सभागृहातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, आमच्या भगिनी नगरसेविका यांचा एक महिन्याचं मानधन अशा रूपानं आम्ही 1,11,000चा धनादेश आम्ही आणि आमचे विरोधी पक्षनेते कैलास कदम आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही सुपूर्द आत्ता नुकतंच केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यस्तरीय नेत्यांनी आता उद्याच सकाळमध्ये बहुतेक प्रसिद्ध होईल। मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्यांनी मला आज फॅक्स केला आहे की राज्य सरकार पूर्ण आपल्या पाठीशी आहे, तुम्ही खूप एक चांगलं काम करताय आणि यामध्ये राजकारण न बघता पुण्यातील माझे काँग्रेस कार्यकर्ते असतील, सरकारी यंत्रणेला त्यांनी आदेश दिलाय एका चांगल्या उपक्रमाला तुम्ही सहकार्य करा। सकाळ माध्यम समूह आणि PMPMLच्या या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व स्तरातील नागरिक 1 नोव्हेंबर या दिवशी बसनेच प्रवास करणार असल्यामुळे नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। या उपक्रमामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक समस्या सुटण्यास मोलाची मदत होणार आहे अशी सर्वसामान्यांची भावना आहे। दिलीप कांबळे, साम मराठी, पिंपरी चिंचवड। पुणे बस डे या उपक्रमाला समाजाच्या सर्वच स्तरातून पाठिंबा मिळतोय। पुण्यातल्या NCC हेडक्वार्टरनंही बस डेला पाठिंबा दर्शवलाय। त्याबाबत आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी NCC हेडक्वार्टरमधील अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी केलेली ही बातचीत। सकाळ माध्यम समूहाच्या 1 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या पुणे बस डे कॅम्पेनमध्ये सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळतोय। प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने या कॅम्पेनमध्ये सहभाग घेताना दिसतोय आपल्याला। पुण्यातल्या NCC हेडक्वार्टरने सुद्धा या कॅम्पेनला आपला पाठिंबा दिलाय। माझ्यासोबत काही शिक्षक आणि विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, मला तुम्ही सांगा, आपण कशा प्रकारे या कॅम्पेनला पाठिंबा दिलाय? किती शाळा, किती विद्यार्थी या कॅम्पेनमध्ये सहभागी झालेत? आज आम्ही ही जनजागृती रॅली सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये आमच्या 7 शाळा, आणखीन 3 कॉलेजेस यांनी भाग घेतलेला आहे आणि एकूण 350 विद्यार्थ्यांनी आज भाग घेतलेला आहे आणि ते बस डे 1 नोव्हेंबर आहे त्याकरता जनजागृती करत आहेत। आणि आमचं सर्वांना हेच सांगणं आहे की लोकांनी बसनी प्रवास करावा, त्यामुळे प्रदूषण टळेल, आणखीन ट्रॅफिक कमी होईल। सकाळ माध्यमाच्या समूहानं संपूर्ण पुणे शहरामध्ये समाज जागृती करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 2600 विद्यार्थ्यांचा पहिला शपथविधी आमच्या शाळेमध्ये घेतलेला आहे। विद्यार्थ्यांची जनजागृती केलेली आहे। 2600 विद्यार्थी शाळेमध्ये आहेत आणि असा निर्धार केला आहे की 1 नोव्हेंबरला सगळे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचारी वर्ग हा बसने येईल, त्यासाठी विद्यार्थ्यांनी शपथही घेतलेली आहे। माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांना विचारूया। मला तू सांग, कशा प्रकारे तू या कॅम्पेनसाठी तयारी केली आहेस? मी बसनेच फिरतो, शाळेत येताना सुद्धा मी बसने जातो। प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी बसने प्रवास केला पाहिजे असा विद्यार्थी सांगतोय। माझ्यासोबत आणखीन एक विद्यार्थी आहे, आपण तिला विचारूया। मला तू सांग की तू या कॅम्पेनबाबत काही निर्धार केला आहेस का? मी स्वतः निगडीत ते SP कॉलेज आणि निगडीत ते आपलं NCC हेडक्वार्टर गेली 3 वर्ष बसने प्रवास करते आणि मी आता फर्स्ट इयरमध्ये 3rd इयरपर्यंत बसनेच प्रवास करत राहीन, कारण त्यापेक्षा कन्व्हिनियंट दुसरा मार्ग नाही आहे। ट्रेनची फ्रिक्वेन्सी आपल्याकडे चांगली नाही आणि बसची खूप चांगली आहे। बसमध्ये खूप चांगली सोय होते, कारण बस जरी वाटेत बंद पडली तरी ते पूर्ण जबाबदारी घेतात की तुम्हाला दुसरी बस मिळेल आणि हा खूप चांगला उपाय आहे बसने प्रवास करण्याचा। आपण ऐकले की या विद्यार्थिनीने असा निर्धार केलाय की 1 नोव्हेंबरच नाही तर त्याच्यानंतर देखील बसनेच आपण प्रवास करणार। कॅमेरामन श्रीनिवास, मिलिंद तांबे, साम मराठी, पुणे। 1 नोव्हेंबरच्या बस डेसाठी आता पोलीस मित्रांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घेतली आहे। बस डेला वाहतूक नियमनाबरोबरच प्रवाशांना माहिती देण्याचे कामही ते ठिकठिकाणी बस थांब्यावर उभं राहून करणार आहेत। सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकारातून आयोजित पुणे बस डेसाठी आता फक्त 2 दिवस राहिलेत। 3000 बसेस या दिवशी रस्त्यावर धावणार असल्यानं पोलिसांना वाहतूक नियमनासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज पडणार आहे। यासाठी आता पोलीस मित्र धावून आलेत। पोलिसांसोबत काम करण्याचा त्यांना अनुभव असल्यानं पोलिसांनी या मित्रांना पुन्हा एकदा पाचारण केलंय।
सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत खास करून ह्या सर्व मुलांना आपण ट्रॅफिक रेग्युलेशन, क्राऊड कंट्रोल, त्याचप्रमाणे बस स्टॉपच्या आजूबाजूला वाहनं लागणार नाहीत, बस स्टॉपच्या ठिकाणी व्यवस्थित उभी राहील आणि जे प्रवासी आहेत ते एका रांगेत थांबतील किंवा प्रवासी रस्त्यावर येणार नाहीत, या कामासाठी आपण ह्या सर्वांची मदत घेणार आहे. गणपती 10 दिवसात आणि विसर्जनाच्या काळात या मुलांनी खूप छान काम केलं आहे, पुणे विद्यापीठाच्या NSSच्या मुलांनी. आणि त्याच्यावरूनच आम्हाला असं वाटतं की माननीय आयुक्तांना आमच्या असं वाटलं की ही मुलं पुन्हा एकदा ट्रॅफिकच्या मदतीला आपण घ्यावीत, कारण मागचा यांचा अनुभव खूप छान होता. पोलीस मित्रांनीही पुन्हा एकदा पोलिसांच्या हाकेला प्रतिसाद दिलाय. पुणे विद्यापीठातल्या वेगवेगळ्या शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बस डेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याचं आनंदानं स्वीकारलंय. बस डे जे आम्हाला उपक्रमासाठी बोलवले त्या उपक्रमाचं आम्ही नक्की परत सोनं करून दाखवू असं आम्ही सगळ्या पोलीस मित्रांच्या वतीने सांगू. आपण सार्वजनिक वाहनांचा वापर करून पर्यावरणास पूरक आणि तसंच आपल्या सोयीसाठी आणि ज्या अर्थानं पर्यावरणासाठी आपण मदत करू शकता, हा कार्यक्रम एकच दरीत चांगला आहे. गणेशोत्सवामध्ये पोलिसांची भरपूर मदत झाली आणि आमची पोलिसांना भरपूर मदत झाली. त्यामुळं पोलिसांना अशी अपेक्षा आहे आमच्याकडनं की यावेळेसही त्यांना बस डेच्या दिवशी आमच्याकडनं मदत व्हावी. त्यासाठी आम्ही जेवढं होईल तेवढी मदत करू इच्छितो. बस लोकांना माहिती देणार की बसनेच प्रवास करावा, पण आहे ना लोकांना हे मदत करणार चढण्या उतरण्यास. महिलांसाठी पण आम्ही तिथे जागा असतात, महिलांना पण थोडं आरक्षण देऊ आणि सगळं पोलिसांना मदत करू जेवढी हवी तेवढी. पुणे पोलिसांना मनुष्यबळाची कमतरता कायमच भासत आली आहे. त्यामुळं पोलीस मित्रांनी पोलिसांना दिलेली साथ पाहता भविष्यात एका हाकेवर धावत येणाऱ्या या तरुण कार्यकर्त्यांनी ही कमतरता भरून काढली आहे असं म्हणायला हरकत नाही. साम मराठी, पुणे. बस डे संदर्भातल्या आणखी घडामोडी आपल्याला पाहायच्यात, पण एका ब्रेक नंतर.